कोयता गँग, अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? त्यांचा बंदोबस्त करा ना, मको का लावा? पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे, कोण मोठ्या बापाचा नाही कोण छोट्या बापाचा नाही. खरं तर इथं सीपी पुण्याचे पाहिजे होते, मी सीपींना पण ऐकवलं असतं. आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अजिबात नाही. परंतु मुख्यमंत्री महोदय, काय होतंय, आपण एवढी मुभा देता. आत्ताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं, दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेरिंग वगैरेचे अधिकार दिले, तरी तुम्हाला पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या सीपीला मी सांगत असतो, आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अजिबात नाही. तरी काल 5 फेब्रुवारीला बिव्वेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग, अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? त्यांचा बंदोबस्त करा ना, मको का लावा? काय करायचं ते करा. तुम्हाला एवढी मुभा मी मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगतोय. कायदा एवढ्या इमारती 200, 100, 150 अशा इमारती कधी तुम्हाला वाहन कमी पडून दिला? 50-50, 60-60 कोटी रुपये डीपीडीसी मध्ये आम्ही तुम्हाला देतो, सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला देतो, गाड्या तुम्हाला देतात. आता परवा मला पंकज देशमुख सांगत होते की दादा, आम्हाला त्या ठिकाणी अडचण येते आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागामध्ये, ग्रामीण भागात विशेषतः अँटी ड्रोन गन पाहिजे. 36-38 लाखाचे अँटी ड्रोन गन दिली की नाही का? तर आमच्या ग्रामीण भागात ते लाल लाईट लागतो आणि आमचे लोक घाबरतात किंवा काय, कुणी रात्रीचं आमच्यावर देखरेख करते का, चोऱ्या करायच्यात का? आता ते पाडायला देखील ड्रोन दिलेली आहे, त्याच्यामध्ये नाही अँटी ड्रोन गन दिलेली आहे. जे जे पाहिजे ते राज्य सरकार द्यायला तयार आहे. 5 फेब्रुवारीला ते झालं, 3 लोक पकडली. 6 फेब्रुवारीला येरवड्या येथे 15 गाड्या फोडल्या, म्हणजे काल 12 ऑटो रिक्षा, 2 मोटरसायकल, 1 जेसीबी. आता त्या ऑटो रिक्षाचं दिवसभर रिक्षा चालली तर त्याचं पोट भरतंय, त्यांनी काय करायचं? हे येरवड्याला झालंय. एक आरोपी पकडला. पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे, कोण मोठ्या बापाचा नाही कोण छोट्या बापाचा नाही. या पद्धतीनं चाललं पाहिजे. खरं तर इथं सीपी पुण्याचे पाहिजे होते, मी सीपींना पण ऐकवलं असतं. यामध्ये कुठल्याही परिस्थितीत या गोष्टी होता कामा नये, अशा प्रकारची माझं त्या सर्वांना सांगणं आहे आणि मुख्यमंत्र्यांची पण तशाच पद्धतीची अपेक्षा आहे. सांगायचं तात्पर्य की तुम्ही चुकीचं वागू नका. अनधिकृत कामाचं कुणी त्या बाबतीमध्ये आम्हाला तुम्ही दुर्लक्ष करा असं सांगू नका. आपल्याला आपलं पिंपरी चिंचवड जर 2054ला पुणे शहरापेक्षा जास्त लोकसंख्या होणार असेल तर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना सगळी टाटाची धरणं आपल्याला प्यायला पाण्याकरता घ्यावी लागतील. आपलं शेतीचं पाणी कमी पडेल. शेवटी शेतकरी पण आपला आहे, जनता पण आपली आहे, मार्ग तर आपल्याला काढावाच लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना चांगलंच धुंकाडलं. शहरामध्ये वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर कोयता गँग सक्रिय आहे. अशा आरोपींना मोको का लावण्यात यावा? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतो, असा प्रश्न देखील यावेळी अजित पवार यांनी त्यांना विचारलेला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी पुणे शहरासह ग्रामीण पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. या सर्वांसमोरच अजित पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारीविषयी बोलताना अधिकाऱ्यांना चांगलंच धूम काढलं. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की पुणे शहरातील बिबवेवाडीत काही वाहने फोडली, यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा आरोपींना मोको का लावण्यात यावा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सांगत आहे. का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे? सरळ आरोपीची धिंड काढा. कोण छोट्या बापाचा नाही तसेच कोण मोठ्या बापाचा देखील नाही.
या कार्यक्रमाला पुणे पोलीस आयुक्त पाहिजेत होते, त्यांना देखील मी ऐकवलं असतं, असं बोलत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना चांगलंच धूम काढलेलं आहे. तर अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.